नमस्कार. स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला कोवळ्या दुधापासून वड्या तयार करून दाखवत आहे. कोवळे दूध मी शिजवून घेतलेले आहे, म्हणजे चिकाच्या वड्या मी तुम्हाला करून दाखवत आहे. हे आहे कोवळे दूध मी शिजवून घेतलेले. हे आहे साखर, 1 वाटी साखर घेतलेली आहे अंदाजानुसार. ही आहे वेलची पूड आणि हे आहेत बदामाचे काप. हे झाले साहित्य. आता मी तुम्हाला कशा बनवायचे ते दाखवते. तुम्हाला हा चिक खिसून घेऊन वड्या बनवून दाखवत आहे. बघा किती छान चिक किसला जातोय. एकदम घट्ट असा चिक येतो. म्हशीच्या दुधाचा चिक आहे हा. माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतात, म्हणून मी आवडीने हा वड्या बनवत असते. बघा हा आता चिक खिसून झालेला आहे. आता मी कढई घेतलेली आहे. मी आता गॅस सुरू केलेला आहे व कढईमध्ये आता तूप घालून घेत आहे मी. आणि या तुपामध्ये चिकाचा किस घालून परतवून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशा वड्या होतात. तूप घातल्यानंतर असा चिक परतून घ्यायचा, 1-2 वेळा हलवून घ्यायचा. 1-2 वेळा हलवून घ्यायचा तूप घातल्यानंतर. नंतर यामध्ये साखर घालून घेऊया. पूर्ण साखर आपण घातलेली आहे वाटीभर. मध्ये मी आता साखर घालून घेतलेली आहे. हे असं परतत राहायचं आहे. परतत ह्याला असा पाक सुटतो. दहा ते 15 मिनिटं लागतात. मला पाक सुटून तो जसा आटत येईल तशा त्या वड्या बनवायला सोपं जाईल. हे बघा या चिकामध्ये असं पाक तयार होत आहे. असं ओलसर होत तो परत आटत येतो. असा पाक तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवून असे हलवत राहायचे आहे. परतून घ्यायचा आहे चिक. आपण आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. आता मी एक ताट घेतलंय, त्याला तूप लावून घेत आहे. त्यामध्ये आपण वड्या थापून घ्यायच्या आहेत. हे बघा आता हा वड्या आपल्या तयार होत येत आहेत. खूप छान लागतात वड्या. गावाकडे कोवळे दूध भेटते म्हशीचे, त्या दुधापासून ह्या वड्या कोवळ्या दुधापासून बनवता येतात. एक अर्धा लिटर चिक घेतलेला होता. तो चिक मी कुकरमध्ये शिजवून घेतला आणि त्याच्या ह्या वड्या तयार करत आहे.
हे बघा, आता हे बनत आलेलं आहे. आपण हे आता ताटामध्ये काढून घेऊन वड्या तयार करायच्या आहेत. खूप छान लागतात वड्या ह्या. तुम्ही एकदा बनवून बघा. खूप सुंदर होतात वड्या. कोणी दुधामध्ये चिक मिक्स करून तसाच शिजवून कोणी खातात, गूळ वगैरे घालून. तसं न करता त्या अशा पद्धतीने तुम्ही वड्या बनवून बघा. किती छान होतील, किती आवडतील तुम्हाला खायला. आणि हे 8 ते 10 दिवस टिकू शकतात वड्या खायला. आता हे बनत आलेलं आहे. आपण आता ताटामध्ये काढून घेऊन वड्या थापायच्या आहेत. गॅस बंद करून मी हे ताटामध्ये ओतून घेत आहे. बघा किती छान झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे वड्या बनवून दाखवत आहे. ह्या गरम असतात, हाताने थापायच्या नाहीत. वाटीने आपण ह्या थापून घेणार आहोत. अशा थापून घेत आहे. हे बघा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. थोडंसं गार झाल्यानंतर असं हाताने सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. थंड झाल्यानंतर आपण ह्या कापून घ्यायच्या आहेत. हे बदामाचे काप वरून घालून घ्यायचे आहेत असे. जरा हे असं करून घ्यायचं आहे. थोड्या थंड होऊन द्यायच्या थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनटं. 10 मिनटानंतर आपण ह्या कापून घेऊया वड्या. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. अशा प्रकारे चिकाची वडी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा. आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.